नमस्ते. आज आपण सातारी स्पेशल मस्त असं चमचमीत भाजी बनवणार आहोत. ही बघून तुम्हाला ओळखते का बघा. याला आम्ही चुटचुट म्हणतो किंवा बरेच जण याला महाद्या असंही म्हणतात. हा पदार्थ असा आहे की जर तुमच्याकडे घरी काही करायला भाजी नसेल तरी सुद्धा तुम्ही हे झटपट बनवू शकता. कारण या भागामध्ये शेंगदाणे मोठ्या प्रमाणात होतात आणि शेंगदाण्याचं कूट हे सर्रास जेवणामध्ये वापरलं जातं. त्यामुळे घरात असतं. तर याला आमच्या घरी चुटचुट म्हणतात. ही करायची अगदी सोपी पद्धत आहे. याला शेंगदाणे घ्यायचे, गॅसवर मीडियम टू लो गॅसवर याला आपण व्यवस्थित परतून भाजून घ्यायचे आहेत. आता हे घरचे शेंगदाणे असल्यामुळे तुम्हाला थोडे लहान मोठे असे दिसत आहेत. तुम्हाला तुमच्या भागातले कुठलेही शेंगदाणे असतील तरी चालतील. शेंगदाणे व्यवस्थित भाजून घ्यायचे. आता भाजत आल्यानंतर काय होतं, हळूहळू ते शेंगदाणे उकलायला सुरुवात होते आणि त्याची साल वेगळी होते. ह्या स्टेजला गॅस बंद करायचा. शेंगदाणे थंड झाले की त्याचं साल काढून घ्यायचं आणि मग तुमच्याकडे जर खलबत्ता असेल तर तुम्ही खलबत्त्यामध्ये याचं कूट करायचं आहे. खलबत्त्यामध्ये कूट केल्याचा फायदा हा होतो की शेंगदाण्याला नॅचरली तेल असतं आणि ते आपण दगडाच्या घर्षणाने अजून त्याला व्यवस्थित त्यात एन्हान्स करू शकतो. हे तुम्ही मिक्सरमध्ये पण कूट करून घेऊ शकता. फक्त ते मग एकसारखं बारीक होतं. खलबत्त्यामध्ये आपल्याला थोडंसं भरड टाईप करता येतं. थोडंसं कूट मोठंही राहिलं पाहिजे, असं जाडसर, आणि थोडंसं बारीकही झालेलं पाहिजे. आता गॅसवर कढई किंवा तवा ठेवा. शक्यतो लोखंडी कढईचा वापर करा. त्याच्यामध्ये 1 चमचा तेल घाला आणि फोडणीला थोडेसे जिरे टाका. आता जिरे चांगले तडतडले की याच्यामध्ये 2 मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून भाजून परतून घ्यायचा. आता हा कांदा व्यवस्थित परतून घेण्यासाठी याच्यामध्ये मीठ घालायचं, जेणेकरून कांद्यातलं पाण्याचा अंश आहे तो बराचसा निघून जाईल. कारण ही भाजी आहे ही बऱ्याचदा प्रवासाला नेली जाणारी भाजी आहे किंवा शेतामध्ये डब्याला पण नेली जाते. त्यामुळे याच्यामध्ये कांद्याचा कच्चापणा राहता कामा नये. आता याच्यामध्येच फोडणीमध्ये कोथिंबीर किंवा कोथिंबीरचे देठ असतील तर ते सुद्धा घालू शकता. त्याच्यामुळे खूप छान चव येते. आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित आपलं परतून झालेलं आहे. तर सगळ्यांच्या घरी सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये कांदा लसूण मसाला असतो. तर तो याच्यामध्ये घालायचा. हा तुम्हाला रेडीमेड पण बाहेर विकत मिळतो. आता तुम्हाला ही भाजी शक्यतो तिखट बनवायची आहे कारण ही तिखटच छान लागते. तर याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार तिखट घाला. आता ही चटणीसुद्धा आपल्याला व्यवस्थित ह्या कांद्याबरोबर परतून घ्यायची आहे. 1-2 मिनटं मसाला परतून झाला की याच्यामध्ये पाणी मिक्स करायचं. आता आपल्याला किती महाद्या पातळ किंवा घट्ट हवा त्या प्रमाणामध्ये पाणी घालायचं आहे. ही भाजी 2 प्रकारे बनवता येते. याला पातळही करतात किंवा तुम्हाला प्रवासात न्यायची असेल तर याला घट्टही आपण बनवून नेऊ शकतो. आता पाणी मिक्स केल्यानंतर याला खळखळून उकळी येऊ द्यायची. पूर्वी लोक एकमेकांच्या गावाला जायचे तेव्हा लांबचा प्रवास असायचा, वाहनाची सोय नसायची, तेव्हा ही अशी भाजी भाकरी बरोबर घेऊन जायचे. मेन म्हणजे ही भाजी अजिबात खराब होत नाही. अगदी 2-3 दिवस म्हटलं तरी ही आहे अशी व्यवस्थित राहते. आता या पाण्याला उकळी फुटली की याच्यामध्ये आपण बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूट आहे ते मिक्स करायचं. आता हलवून थोडं आपण राहिलेलं आहे ते सगळं दाण्याचं कूट याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. अगदी झटपट होते ही भाजी. याच्यासाठी काहीही एक्स्ट्रा मसाला लागत नाही. तुम्हाला लसणाची फोडणी द्यायची सुद्धा गरज नाही. आता हे व्यवस्थित हलवून घेतलं की तुम्ही आवाज ऐकला तर ह्याचा असा चुटचुट आवाज येतो. कदाचित म्हणूनही याला चुटचुट म्हणत असतील. आता हे व्यवस्थित 1-2 मिनटं परतून घ्यायचं. सगळी भाजी एकत्र करायची आणि याला 3 ते 4 मिनटं आपल्याला वाफ देऊन घ्यायची आहे. वाफ दिल्यानंतर ह्या भाजीला तुम्ही बघाल तर आपोआप वर तेल सुटतं. कारण शेंगदाणे हे तेलकटच असतात. त्यामुळे शेंगदाण्याचं तेल असतं. आपण घातलेलंही भाजीमध्ये तेल आहे आणि मसाला भरपूर आहे. ह्या सगळ्याचं कॉम्बिनेशन म्हणून ही भाजी असेल ही बराच दिवस खराब होत नाही. त्यामुळे पूर्वी ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापरली जायची. आता हा थोडासा पदार्थ मागे पडत चाललेला आहे. तर मुलांना पीनट बटर किंवा असं काही देण्यापेक्षा ह्या ज्या आपल्या पारंपरिक पदार्थ आहेत याची चव चाखायला दिली तर केव्हाही चांगलंच. तर असा हा आपला महाद्या तयार झालेला आहे. थोड्या वेळानंतर तुम्ही पाहिला तर हा पहा हळूहळू आपल्याला तेलकट आणि घट्ट असा दिसायला लागेल. तर तुम्ही याच्याबरोबर ठेचून घेतलेला कांदा, गरम ज्वारीची किंवा मग वरीची भाकरी ही पण घेऊ शकता किंवा नाचणीची भाकरी पण घेऊ शकता. आता हा महाद्या याच्यामध्ये घ्यायचा आणि मस्त गरमागरम टेस्ट करायचा. अतिशय पौष्टिक, पारंपरिक आणि खूप सुंदर रेसिपी आहे. आवडल्यास नक्कीच लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.